नमस्कार मित्रांनो, मी चालू पुष्पांजली हॉटेलला जेवायसाठी. तर बघा रस्त्याने निघालो, तिथं बाबा भेटले, त्यांना हात केला. तिथून तसंच निघालं, ब्रिज खालून चाललो आहे आता. परत पुढे पायी चालू होतो, ब्रिजच्या खालून चालू आहे आता. परत रस्ता क्रॉस केला मी, तिथून पाठीमागे बघून दुसऱ्या बाजूला गेलो आणि परत तिथून इकडं डांगे चौकाकडे रोड जातो आणि इकडं थांबलं मी, गाड्या आल्या होते म्हणून. तिथून थोडं बाजूला गेलं, तसंच मी रस्ता क्रॉस केला. रस्ता क्रॉस करून तिथून रस्त्याच्या बाजूनं चालू होतो. समोर एक मोठं बांधकाम चालू झालेलं आहे. खूप मोठं टावर बनणार आहे, इथं 25 मजली बिल्डिंग बनणार आहे. तसंच त्या साईडनं बघत जात होतो. पुढे हे काळेवाडी फाट्याकडून येणारा रस्ता आहे. इकडं सरकारी दवाखान्याकडे रस्ता जातो. हा बघा, तिथं रोलर थांबलाय, कामासाठी आलेला आहे. आणि पुढे चालतच होतो पायी. तिकडं दुकानाकडे बघितलं, दुकान पण बंद झालेलं होतं. आणि रोडनं पण कोणीच नव्हतं, मस्त पूर्ण मोकळं सख होतं. नाहीतर रोज आहे ना गर्दी असते दुनियाची. आज तेवढी गर्दी नव्हती, सगळं सामसूम झालं होतं. रात्री 9:30-10 वाजले होते. 9:30-10च्या दरम्यान मी चाललो होतो. आणि जाता साईडला लेडीजचं दुकान दिसलं कपड्याचं. खूप छान कपडे आलेले होते. मला पंजाबी ड्रेस पण खूप आवडला, मुलीसाठी घ्यावा म्हणून माझ्या मनात इच्छा झाली. हे आहे 16 नंबर. तिथून परत अजून एक कपड्याचं दुकान बघितलं. इथं पण छान ड्रेस आले होते, होलसेल भेटतं आता. मग तसंच पुढं हॉटेल लागलं, लगेच हॉटेल पुष्पांजली. हॉटेलमध्ये गेलं. सर्वच लोक बरेच बसले होते इकडं तिकडं. मग मी तिथं हात धुवला. हात धुवायची बेसिंग आहे, इथं हात धुतलं मी. खूप छान जेवण भेटते इथं हॉटेलमध्ये. मी दरवेळेस जात असलो ना, मी कधी बी ह्या हॉटेलमध्ये जातो. मग इथे एक ग्लास धुवून घेतला मी, कारण मी जेवण करते वेळेस पहिलं कुठे बी जर गेलो ना बाहेर, ग्लास धुवून घेतो. आणि मेनू कार्ड घेतला. मेनू कार्डमध्ये बघितलं व्हेज थाळी कशी आहे, नॉनव्हेज थाळी कशी आहे. माझ्यासमोर एक माणूस बसला होता. मग आली आपली थाळी. मग याच्यामध्ये बघा भाज्या किती आहेत. गुलाबजामुन आहे, भाजी आहे, 4-5 प्रकारचे आहेत, पापड आहे, चपाती, साधा राईस मागवला मी. पनीरची भाजी आहे याच्यामध्ये. साधा राईस मागवला होता, कांदा, लिंबू. पनीरची भाजी मी शक्यतो तर खात नाही, पण तिथं हॉटेलमध्ये गेल्यानंतर मला आवडते म्हणून खातो आहे मी. आणि डाळ पण खूप छान झाली होती, सपक डाळ. घरी खात नाही, पण मी तिकडं हॉटेलमध्ये मला खूप आवडली. चालू केलं होतं मी जेवण्यासाठी. आणि त्या भाजीचे टेस्ट बघितलं, बोट घालून बघितलं कशाची भाजी आहे. तरी मला खूप भाजी आवडली ती. पापड थोडासा घेतला. आणि माझ्यासमोरचा जे माणूस आहे त्यानं ऑर्डर दिलेलं होतं, त्याची माझ्या पहिलं बसलेला होता, पण त्याची ऑर्डर काही आली नव्हती. त्याच्या पहिलं माझीच ऑर्डर आली. मग मी जेवायला सुरुवात केलो. त्याला बराच वेळ लागला. आणि पाण्याचा जग पण समोरच ठेवून घेतला होता.
तो पण ऑर्डर देऊन खूप वेळ झाला बसला होता, कारण त्याची ऑर्डर दिलेली लवकर आणून दिलंच नव्हतं. मग मी आपलं जेवायला सुरुवात केलं आणि बऱ्याच वेळानंतर